कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चारू, थँक्यू। थँक्यू कशासाठी? तू बाहेर अक्षरासाठी स्टँड घेतलास ना म्हणून। अहो म्हणजे काय, आपल्याच घरात येऊन त्या बायका काय वाटेल ते बोलत होत्या माझ्या सोनेला। बरं त्या बरोबर बोलत असत्या तरी सुद्धा मी तिची बाजू घेतली असती, पण त्या सगळं चुकीचं बोलत होत्या आणि ते सगळं बोलण्याचा त्यांना काही अधिकारही नव्हता, म्हणून मला बाजू घ्यावीच लागली। हेच या घरात घडत नव्हतं। अक्षराच्या बाजूने फक्त मी बोलायचो, पण आज तू सुद्धा बोललीस। म्हणजे काय, आपलं घर आहे, आपल्या सुनेची बाजू आपण नको का घ्यायला? माझं कर्तव्यच होतं ते। एवढं साधं नाही, पण हे साधं सरळ घडत नव्हतं आपल्या घरात। मला काय वाटतं सांगू चारू? आधी अक्षरा या घरासाठी एक आशेचा किरण घेऊन आली होती, आणि आता तू आलीस। आता आपलं घर उजळून निघेल। का आता परत तेच ते बोलायला आलीयस? मी सांगितलं ना मला एकटीला बसू दे म्हणून। इरा का चिडचिड करतेस ग? मी काहीही बोलायला गेले तरी तुला राग का येतो ग बाळा? कारण तू न विचार करता बोलतेस आहे। लग्नाच्या वेळेस जेव्हा तू घाई करत होतीस ना, तेव्हा मी तुला खूप वेळा सांगितलं की आम्हाला सेटल होऊ दे, पण तू घाई केलीस म्हणून आम्ही लग्न केलं। आई आम्हाला प्लीज सेटल होऊ दे, आम्ही नाही होत सेटल्ड। अगं येण्यापेक्षा देणी वाढलीये आणि त्यात तुला नातवंड खेळवायची आहे। इरा, आम्ही आहोत ना इरा? हा, का काळजी करतेस? आम्ही आहोत। आता हे काय? पैसे खर्चाला लागतील, ठेव। इरा नको ना ग चिडचिड करत जाऊस, शांत हो जरा। हे बघ इरा, नवीन नवीन संसार म्हटला ना की अडचणी ह्या येणारच, पण अशा अडचणींनी खचून जायचं नाही, कळलं? तुम्हाला काय जातंय बोलायला? अनुभव अनुभव आहे इरा इतक्या वर्षांच्या संसाराचा। हे बघ, संसार हा नेटानी करायचा असतो। चारू, तू वाईट नको वाटून घेऊ। जाऊ दे, त्याचं बोलणं नको मनावर घेऊ तू। असं नाही हो, पण हा मुलगा ऐकत का नाही? नुसती रीतच पाळायची आहे ना, मग ती कशी पाळली तरी चालते, जीवावर बेतेल असं वागायची काय गरज आहे? आणि तुम्ही पण थांबवलं नाहीत त्याला। चारू, अगं माझं ऐकतो का तो? माझं काही ऐकत नाही तो। आणि तू आता त्याला समजावलंस ना, बघितलंस ना, भुवनेश्वरी सुद्धा या बाबतीत त्याला समजावायची। दहीहंडीला जाऊ नका असं म्हणायची, तो तिचंही ऐकायचं नाही। आणि आता तर काय, भुवनेश्वरी गेल्याच्या दुःखात आहे तो, आता कोणाचं नाही ऐकणार। आणि यावर्षी तर जास्तीची तयारी केली आहे असं ऐकलं मी, म्हणून तर मी त्याच्याशी बोलायला आलो होतो। हो, पण हे सगळं माहित असून सुद्धा तुम्ही त्याला थांबवलं नाहीतच। चारू, तू माझं नाही ऐकत, मी तेच तर सांगतोय तुला, तू नाही ऐकत माझं। जाऊ दे, तू नको काळजी करू, त्याला काही नाही होणार। काळजी तर वाटणारच ना। हॅलो हॅलो, ए थोडा आवाज वाढव रे माईकचा। तिकडे वा। अरे बाबा, ए अरे हंडी नीट बांधा। हॅलो 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 हॅलो, हा आवाज थोडा कमी करा। चला तिकडे वा। तयारी झाली ना सगळी? हा, सगळी तयारी झाली। आता मला एक सांग, एवढे लोक येणार आहे, सेफ्टीचं काय केलं तू? सेफ्टीचं सगळं झालंय, ॲम्ब्युलन्स बाहेर उभी आहे। हा, एकदम भारी काम केलं बघ तू। आणि मला सांग, तू खाण्यापिण्याची व्यवस्था केलीस ना? हा, केटरर्स येणार आहेत ना, तिथं आले, ते सगळं लावलंय त्यांनी।
बरं मला एक सांग, ढाकले सरकार कुठे आहेत? मी आता फोन केला होता, ऑन द वे आहेत. ढाकले सरकार आले, तिथं त्यांचं स्वागत करा, टाळ्या वाजवा, वाजवा ना, वाजवा. ढाकले सरकारांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम. गप 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 आपल्याच कार्यक्रमात आपलंच काय स्वागत करते, राहू दे. सगळी सरकार हे तुमचं मान आहे, आम्ही केलंच पाहिजे तुमचं स्वागत. अरे कसला मान आणि कसलं काय, ऐका तयारी नीट झाली ना हो सगळी, पथकं आलीत बरं काय, ती शेफ्टीची वगैरे सगळी काळजी घेतल्या ना ओंक्या? ॲम्ब्युलन्स बाहेर आली आहे, डॉक्टर पण रेडी आहेत. शाबास. आणि हे बघा सरकार, तुम्ही आराम करा, तुमची एनर्जी सेव्ह करा. दही अंडी तुम्हालाच फोडायची आहे, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. तुम्ही बसा शांत. नाही नाही नाही, आपल्याला आराम करून चालणार नाही. आपल्या कार्यक्रमात बाहेरनं लोक येणार, सगळं नियोजन सोय काय नाही. अरे 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 मला ना खूप अस्वस्थ वाटतंय. आपण तिकडे जाऊन येऊया का? तिकडे? हो. चारू, तिकडे जाऊन काय होणार आहे? उलट ती दही अंडी प्रत्यक्ष बघशील तर जास्त टेन्शन येईल तुला. आपण त्याला थांबवू शकलो नाही. मी ना अक्षराशी बोलते, तिचं नक्की ऐकेल तो. अगं, अधिपती गेला का ग? हो. तू त्याला समजावलं नाहीस, त्याला थांबवलं नाहीस. हो आई, मी खूप प्रयत्न केला त्यांना सांगायचा, पण त्यांनी नाही ऐकलं माझं. भुवनेश्वरी मॅडमचं पण ते ऐकायचं नाही. आपलं कसं ऐकतील? आणि तुम्ही काळजी करू नका, त्यांना ह्या गोष्टीत आनंद मिळतो. मग मलाही असं वाटलं की ठीक आहे ना, कशाला अडवायचं त्यांना. अगं, आनंद मिळतो म्हणून काय स्वतःचा जीव धोक्यात घालायचा? आई, तुम्ही नका काळजी करू, ते सगळं सेफली करणार आहेत. त्यांनी सांगितलंय मला तसं. अक्षरा, मी तेच तिला सांगत होतो. अधिपती काही पहिल्यांदा दही अंडी खेळत नाहीये. दरवर्षी खेळत, त्याला काही नाही होणार. इतक्या वर्षात झालं नाही म्हणजे आता होणार नाही असं नाही ना. वेळ काय कधी सांगून येते? चारू, काय झालं? नाही, काही नाही. भुवनेश्वरी नेमकं हेच म्हणायची. कोण आहे त्या भुवनेश्वरी? आल्यापासून मी त्यांचं नाव ऐकते, कितीतरी गोष्टी ऐकल्या त्यांच्याबद्दल. कुठे असेल त्या? आता ती कुठे असेल हे या क्षणी कुणालाच माहिती नाही. पण ती येईल की कवा ना कवा तरी. मग ती आल्यावर तुम्ही काय करणार आहात? काय करणार म्हणजे? त्यांना कडकडून मिठी मारणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.